हॅलो एव्हरीवन. युरिक ॲसिड वाढलाय, आता ही डाळ खाऊ की नाही, काय खायचं काय नाही, हे सगळे प्रश्न तुम्हालाही पडलेत का? तर ॲक्च्युली युरिक ॲसिड हे एक वेस्ट प्रोडक्ट आहे जे आपल्या किडनीमधनं फ्लश आउट होत असतं. जर काही कारणांमुळे शरीरातलं युरिन कंटेंट वाढलं तर ब्लड वेसल्समधनं हे जिथे जिथे जॉईंट्स आहेत तिथे हे डिपॉझिट होतं आणि याचं मोस्ट कॉमन सिम्पटम आहे की पायाच्या अंगठ्याला सूज येणं, तिथे पेन होणं, टाच दुखणं यासारखे सिम्पटम्स जर तुम्हालाही येत असतील तर समजून जा तुमचंही युरिक ॲसिड वाढलेलं असू शकतं. आता काय टाळायचं आहे तर पालक आणि टोमॅटो या व्यतिरिक्त स्मोकिंग आणि अल्कोहोल हे टाळायचं आहे आणि सेडेंटरी लाईफस्टाईल चेंज करायची आहे. आता या सगळ्यामुळे ना आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा आमवाद तयार होतो, ज्यामुळे काय होतं आहे की आपण जे पण अन्न खाल्लेलं आहे तसे योग्य प्रकारे पचन न झाल्यामुळे हे टॉक्सिन्स ब्लडमध्ये येतात आणि ब्लडमधनं हे फ्लश आउट न झाल्यामुळे ब्लडमध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं. होमिओपॅथीमध्ये यावरती खूप छान छान मेडिसिन्स आहे. जर तुम्हीही युरिक ॲसिडने त्रस्त असाल तर कमेंट करा युरिक ॲसिड. बाय.